दादा आम्हाला पंचवटीला जायचं आहे तर भाडं किती घेणार तुम्ही? तुम्हाला 300 रुपये भाडं लागेल दादा पंचवटी फिरायचं. भाऊ एवढं लांब आहे का ते पंचवटी? 200-300 रुपये सांगू राहिला आहे. हो पंचवटी फिरायला तुम्हाला 4-5 पॉईंट आहे तिथे बघायला. 4-5 पॉईंट तुम्हाला करायला टाइम बी लागेल आणि प्लस आमचा बी टाइम जाईल. त्याच्यामुळं आमचं 300 रुपये काहीच नाही. 300 रुपये लोक 500-500 रुपये घेतात कॅबवाले. आम्ही 300 मध्येच तुम्हाला पंचवटी वगैरे फिरून आणणार. समजलं? कॅबमध्ये एसी राहते, तुमच्याकडे एसी आहे का? आमचा रेट बी कमी आहे. एसीचा रेट 500 रुपये आमचा कमी रेट आहे. 300 रुपये. 300 मध्ये तुम्हाला पुढे एसी भेटणार रिक्षा. 200 रुपये देईल जमत असेल तर पहा, नाही तर मग नाही जमणार नाही. 200 मध्ये काहीच होणार नाही. 300 नाही तर मग 250 रुपये मध्ये फायनल होईल. त्याच्या खाली तर नाही होऊ शकत. हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे गोदा घाटावर. तर तुम्ही बघू शकताय हे पंचवटीचं दृश्य आहे आणि माझा मित्र पुण्यावरून आला आहे तर त्याला मी दाखवायला पंचवटी म्हणजे गोदा घाट दाखवायला आलो आहे. आणि पावसाच्या पावसामुळे बघू शकताय तुम्ही किती मोठा पूर आलेला आहे. तर तुम्हाला बाकीचे पण दृश्य बघू शकताय. तर मित्रांनो आपण आता आलोय पंचवटी फिरायला नाही का. तर तुम्ही बघू शकता पंचवटीला किती पूर आलाय नाही का. हा आपला करण भाऊ आणि त्याने मला पंचवटीला फिरायला आणले. तर तुम्ही बघू शकता पंचवटीला काय नजारा चालू आहे आता सध्या नाही का. लोकांची एन्जॉय बघू शकता तुम्ही नाही का. ही लोकांची एन्जॉय तुम्ही बघू शकता मित्रांनो. पाऊस बी चालू झालाय नाही का मित्रांनो आता. असं आहे तिथं स्कॅनर लावलेलं आहे याच्यावरती पे करून टाकत. काही कमी जास्त होतील का सर? हो केले ना कमी. आता किती कमी करणार. बघू शकताय त्या भाऊला आम्ही 250 रुपये आमचे 50 कमी केले नाही का. तर भाऊला आम्ही 250 रुपये तुम्ही नक्की या. नाशिक फिरायला आल्यानंतर भाऊचा नंबर टाकतो आम्ही, त्याला कॉन्टॅक्ट करा. तो तुम्हाला नक्कीच पंचवटी फिरवत.